नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 4 मध्ये असलेल्या उद्यानामध्ये पालकांच्या जीवाला घोर लावणारी घटना दिनांक 13 ऑगस्ट रोजी घडली आहे। सायंकाळच्या वेळी मुले उद्यानात खेळत असताना दोन चुलत भावांना पळवून नेण्याचा प्रयत्न एका 30 ते 35 वयोगटातील अनोळखी महिलेने केला। एका मुलाला पकडण्यात ती यशस्वी ठरली। मुलाचा हात धरून ती त्याला अंधारात खेचत असतानाच मुलांनी आरडाओरडा केल्यानं मोठा बाका प्रसंग थोडक्यात टळला। उद्यानात कचरा टाकायला गेलेल्या दोन चुलत भावांसोबत हा सर्व प्रकार घडल्यानंतर आवाज ऐकून परिसरातील महिला, युवक आणि समाजसेवक धावून आले। समाजसेवक प्रवीण कांबळे आणि विक्की यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेचा पाठलाग केला आणि तिला पकडलं। रबाळे पोलिसांना घटनेची माहिती देताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अंधाराचा फायदा घेत आणखी एक महिला घटनास्थळावरून पसार झाली। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। यासोबतच स्थानिक नागरिकांनी ऐरोलीतील उद्यानांमधील सुरक्षेच्या कमतरतेवर गंभीर ताशेरे ओढलेत। छत्रपती संभाजीराजे, P2 आणि काळू राघू सोनवणे उद्यानांसाठी फक्त एकच सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याचं उघड झालं असून हीच बेफिक्री अपहरणाच्या प्रयत्नांना कारणीभूत ठरल्याचा आरोप होतोय। पोलिसांकडून पकडलेल्या आरोपी महिलेची कसून चौकशी सुरू आहे, मात्र ती महिला आता वेड्याचं नाटक करत असल्याचे आरोप स्थानिकांनी केलेत। पळून गेलेल्या दुसऱ्या महिलेच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जातोय। यानंतर पोलिसांनी पालकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। तसंच अंधाऱ्या आणि निर्जन ठिकाणी पाल्याला खेळायला पाठवू नका अशा सूचना देखील दिल्यात। मुलगा आणि माझ्या बहिणीचा मुलगा दोघंजण कचरा फेकायला आले होते, जवळच इथेच पास तेव्हा तितक्यात तिने माझ्या एका मुलाला पकडलं, दुसरा मुलगा लगेच पळायला लागला। तोपर्यंत घरी येऊन तो बेशुद्ध पडला की एका बाईने पकडले म्हणून। ती वाटतं इकडून जात होती, तोपर्यंत आम्ही धावत आलो। गेटवरनं त्या गार्डन मधून पळायचा प्रयत्न करतो, तोपर्यंत आपण ओरडून म्हणजे आम्ही आलो ना या गेट मधनं, तेव्हा तिने मुलाला सोडलं आणि मग येड्यासारखं करायला लागली। किती वर्षाचा मुलगा होता? 7 वर्षाचा मुलगा। आणि आमची मुलं रोज येणं जाणं करतात, खेळतात, असं कधीच नाही झालं। पण हे फर्स्ट टाइम इथे आमच्या इथं झालं या एरियामध्ये मागे आणि नेहमी गार्डन मध्ये सगळ्यांची मुलं खेळतात तिकडं। आज आमच्या मुलांना आणि एडी नाहीये, येड्याचं नाटक करते, एडी नाहीये, येड्याचं नाटक करते। वादळवारा लाईव्ह साठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।